आणि हत्या अगोदर वाल्मिक कराड आणि धस यांच्यात संभाषण झालं असा आरोप अमोल मिटकर यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि यावर सुरेश धस यांनी मुन्नी बदनाम होई असं उत्तर दिलेलं आहे। अजित पवारांनी सुद्धा यावर भाष्य केलंय, पाहूयात। 2 दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही, तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केलाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा CDR काढला पाहिजे। संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी 2-4 दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं, काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या, मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। ही डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या। आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते।